महाराष्ट्र म्हणलं की आपल्यासमोर मुंबई, पुणे, नागपूर किंवा नाशिक ही मोठी शहरं येतात. पण तुम्हाला माहित आहे का? क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात मोठे 5 जिल्हे कोणते आहे? आणि या यादीत महाराष्ट्राच्या पूर्वेकडील जंगलापासून ते पश्चिम महाराष्ट्रातील विस्तीर्ण पठारांपर्यंत अनेक वेगवेगळे भौगोलिक प्रदेश येतात. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार टॉप 5 सर्वात मोठे जिल्हे. नंबर 5 गडचिरोली. या यादीत 5व्या क्रमांकावर आहे गडचिरोली जिल्हा. गडचिरोलीचं क्षेत्रफळ अंदाजे 14,400 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्राच्या पूर्व भागात असलेला हा जिल्हा आपल्या घनदाट जंगलांसाठी आणि मोठ्या वनक्षेत्रांसाठी ओळखला जातो. इथूनच महाराष्ट्राचा एक वेगळा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो. शहर आणि मोठमोठ्या इमारतीपेक्षा इथे जंगल, नद्या, डोंगर आणि आदिवासी संस्कृतीचा प्रभाव जास्त दिसतो. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाग आजही मोठ्या प्रमाणात वनाच्छादित आहे. म्हणूनच क्षेत्रफळ मोठं असलं तरी लोकसंख्येची घनता तुलनेने कमी आहे आणि म्हणूनच टॉप 5 मध्ये गडचिरोलीचा समावेश होतो. 4थ्या क्रमांकावर आहे सोलापूर जिल्हा. सोलापूरचं क्षेत्रफळ अंदाजे 14,841 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण पूर्व भागात असलेला सोलापूर जिल्हा अनेक कारणांमुळे प्रसिद्ध आहे. सोलापूरची ओळख म्हणजे कापड उद्योग, चादरी, सोलापुरी खाण्याचे पदार्थ आणि धार्मिक स्थळ. याशिवाय जिल्ह्यातील विस्तीर्ण कोरडवाहू प्रदेश आणि शेती हा देखील महत्वाचा भाग आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भौगोलिक भागांना जोडणारे महत्वाचे स्थान मिळाले आहे आणि तब्बल 14,841 चौरस किलोमीटर क्षेत्रफळासह सोलापूर महाराष्ट्रातील 4था सर्वात मोठा जिल्हा आहे. आता येतो नंबर 3 नाशिक. नाशिक जिल्ह्याचं क्षेत्रफळ अंदाजे 15,582 चौरस किलोमीटर आहे. नाशिक म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येतं गोदावरी नदी, त्र्यंबकेश्वर, कुंभमेळा आणि द्राक्षांची शेती. पण नाशिक फक्त धार्मिक किंवा कृषी कारणांसाठीच प्रसिद्ध नाही. जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीचा डोंगराळ प्रदेश आहे, तर पूर्वेकडे तुलनेने कोरडा भाग पाहायला मिळतो. म्हणजेच एका जिल्ह्यामध्ये आपल्याला डोंगर, नद्या, शेती आणि शहरी विकास यांचं वेगळं मिश्रण पाहायला मिळतं आणि म्हणूनच क्षेत्रफळाच्या बाबतीत नाशिक महाराष्ट्रातील तिसरा सर्वात मोठा जिल्हा ठरतो. आता नंबर 2 वर आहे पुणे. पुणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ अंदाजे 15,643 चौरस किलोमीटर आहे. पुणे म्हटलं की आपल्याला शिक्षण, IT आणि आधुनिक शहर आठवतं. पण पुणे जिल्हा फक्त पुणे शहरापुरता मर्यादित नाही. जिल्ह्याच्या एका बाजूला सह्याद्रीचे डोंगर आहे, तर दुसऱ्या बाजूला विस्तीर्ण पठारी प्रदेश. याच जिल्ह्यात लोणावळा, खंडाळा, मुळशी, जुन्नर, भोर यांसारखे विविध भौगोलिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाचे भाग आहेत. इतकंच नाही, पुणे जिल्हा इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेले अनेक किल्ले आणि ऐतिहासिक स्थळ याच परिसरात आहेत आणि म्हणूनच पुणे हा केवळ महाराष्ट्रातील महत्वाचा शहरी जिल्हा नाही, तर क्षेत्रफळाच्या बाबतीतही दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता वेळ आली आहे त्या जिल्ह्याची जो क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रात नंबर 1 वर आहे. हा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर, पूर्वीचा अहमदनगर जिल्हा. अहिल्यानगरचं क्षेत्रफळ तब्बल 17,048 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्र शासनाच्या GSDA माहितीनुसार हा राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. म्हणजेच पुणे, नाशिक आणि सोलापूर सारख्या मोठ्या जिल्ह्यांपेक्षाही अहिल्यानगरचा विस्तार जास्त आहे. अहिल्यानगरची आणखी एक खास गोष्ट म्हणजे या जिल्ह्यात 14 तालुके आहेत आणि त्यामध्ये नगर, संगमनेर, अकोले, कर्जत, शिर्डी, राहुरी यांसारख्या महत्वाच्या भागांचा समावेश होतो. शिर्डीचं प्रसिद्ध साई मंदिर, अकोले आणि भंडारदरा परिसरातील निसर्ग, संगमनेरचा व्यापारी आणि कृषी परिसर आणि ऐतिहासिक अहिल्यानगर शहर या सगळ्यामुळे हा जिल्हा भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे. तर एकदा पुन्हा पाहूया क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील टॉप 5 सर्वात मोठे जिल्हे. नंबर 5 गडचिरोली, नंबर 4 सोलापूर, नंबर 3 नाशिक, नंबर 2 पुणे आणि नंबर 1 अहिल्यानगर. महाराष्ट्राच्या नकाशाकडे पाहिलं तर फक्त 5 जिल्हे नाही, तर महाराष्ट्राच्या जंगलांपासून शहरापर्यंत आणि पठारांपासून सह्याद्री पर्यंतच्या भौगोलिक विविधतेचे एक झलक आहे. अशाच महाराष्ट्राच्या भन्नाट आणि माहितीपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.